सानेगाव येथे श्री दीनाबाई मोरे हायस्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन. रोहा तालुक्यातील श्री दीनाबाई मोरे शिक्षण मंडळ सानेगाव संचलित साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्याचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला. खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारत असलेल्या या कामासाठी सुमारे 72 लाख रुपयांचा निधी अपेक्षित होता. तो निधी उपलब्ध करून दिला. यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार अनिकेत तटकरे यांनी शाळेच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगत शाळेच्या आवारात राजकीय जोडे बाहेर ठेवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करू, तसेच विद्यार्थ्यांना मोफत बस उपलब्ध करून देऊ अशी सुद्धा ग्वाही अनिकेत तटकरे यांनी दिली. आमदार अशी भूमिका मांडली. यावेळी प्रदेश चिटणीस विजयराव मोरे, शाळेचे चेअरमन नंदकुमार म्हात्रे, ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन इमारतीमुळे सानेगाव परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काय सांगाल एकंदर कामाविषयी आणि काम कधी चालू? सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून तमाम भारतीयांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. माननीय खासदार तटकरे साहेब, माननीय आमदार आदित्य यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जवळपास 1 कोटी रुपये निधी या सानेगाव हायस्कूलसाठी साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून झाला. त्याचं भूमिपूजन आज आपण 15 ऑगस्टच्या दिवशी केले आणि पुढच्या साधारणपणाने 7-8 महिन्यामध्ये ही पूर्णपणाने ही इमारत पूर्णत्वास जाऊन पुढच्या असलेल्या शैक्षणिक वर्षापासूनच त्या मुलांकरता ही वास्तू उपलब्ध होईल. डन. प्रेम आहे, प्रेम असं बोलतात. आपलं प्रेम आपण कशा पद्धतीने काय सांगाल? तटकरे कुटुंबियांचं नेहमीच या विभागावरती प्रेम राहिलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर मतदारसंघाचा विचार जर केलात, या मतदारसंघाचा काही संबंध येत नसताना देखील अनिकेत भाई, आदितीताई आणि खासदार म्हणून तटकरे साहेब यांनी नेहमीच या विभागाला, आमचा जो पश्चिम खोरा जो बोलला जातो, या विभागाला नेहमीच झुकतं माप दिलं जातं. या शाळेच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार जर केलात तर ज्या ज्या गोष्टी नंदुशेनच्या माध्यमातून या साहेबांकडे गेल्या त्याची पूर्तता साहेबांनी 100% केलेली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमातूनही देखील जी मागणी आम्ही सर्वांच्या उपस्थितीत केली की आम्हाला या शाळेची जी काही शैक्षणिक जी काही बस आहे, या बसचा पास संपलाय किंवा त्याचा पिरियड संपल्यामुळं नवीन बस संदर्भाची मागणी केलेली आहे. मलाही या भाईंच्या आत्ताच्या वक्तव्यातून असं वाटतंय की 10-15 दिवसातच ही बस नक्की या शाळेसाठी रुजू होईल. आणि ही जी शाळा आहे ही शाळा म्हणजेच एक या विभागाचं वैभव आहे आणि वैभव टिकवण्यासाठी तटकरे कुटुंबीय कायम आमच्या विभागाच्या पाठीमागे राहतील, यात कोणतीही शंका नाही. चेअरमन एकंदर काय सांगा शाळेविषयी? जवळजवळ 22 वर्ष या संस्थेमध्ये बिनविरोध मी काम करतोय. साहेबांकडे आम्ही नेहमीच मागणी करतो. शाळेच्या भवितव्यासाठी समजा शाळेच्या मान्यता असतील किंवा शाळेला लागणारा शैक्षणिक काय असतील, अशा प्रकारच्या मागण्या आम्ही जवळ 20 वर्ष करत आलो आणि आमच्यासाठी त्यांनी त्यासारखे आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला पुरवली. आता आमची मागणी ह्या इमारतीसाठी माझी होती की 2 वर्ष मी मागणी केली होती, पण त्यांनी अगदीच आम्हाला 20 लाख रुपये एक हॉल आम्हाला दिला. त्यानंतर आता गेली 2 वर्ष इमारतीसाठी आम्ही मागणी करतोय. मागणी करत असताना त्यांनी विलंब न करता त्यांनी मागणी मान्य केली. पहिला टप्पा 75 लाख रुपयाचा त्यांनी 72 लाख रुपये दिला. त्यांनी साहेबांनी सांगितलं जेवढे लागतील तेवढे पैसे त्या संस्थेला मी देईन. इमारत चांगली सुसज्ज अशी इमारत इथं व्हायला पाहिजे. त्यानंतर बसची मागणी केली. 2009ला पण आम्ही ह्या बसची मागणी केली. नंतर 2009ला सुद्धा तटकरे साहेबांच्या माध्यमातून त्या संस्थेला बस दिली. आणि आज म्हणून आमच्या या शाळेमध्ये जवळजवळ 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज विद्यार्थ्यांची आपण अवस्था पाहिली तर आमची सुद्धा तीच अवस्था जर बस नसती तर झाली असती. कोणत्याही प्रकारचा मुलांकडनं आम्ही काही घेत नाही. दीनाबाई मोरे शिक्षण संस्था अशी आहे, एकमेव शिक्षण संस्था अशी रोहा तालुक्यात आहे. विना पैसा आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही या संस्थे शाळेमध्ये शिकवतोय. आपण रोहा शहरात पाहिलं तर पैसे भरायला लागतात आणि इथून विद्यार्थ्यांना पैसे भरमसाठ घेतात. पण आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पण आमची इच्छा झाली त्या रोह्याच्या शहरामध्ये जसे बसने जातात तसे आमच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी पण बसमधून इथे यायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे. अशा पद्धतीची आम्ही 2009ला योजना केली आणि ती सक्सेस झाली.
पण आता ते बस आमची नादुरुस्त झाली, पुन्हा आम्ही बससाठी आपली मागणी केली, पण आता बसच्या किमती वाढल्या. जवळजवळ 25 ते 27 लाख रुपये बसची आम्ही मागणी केली, त्याची किंमत आहे. पण आता भाईंनी सांगितलं 10 लाख रुपयेचा निधी जवळजवळ त्यांनी दिला आहे, पण अजून ते 15 लाख का 17 लाख रुपये लागतील, ते पैसे सर्व देईल आताच त्यांच्या ह्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय. आणि आम्हाला खात्री आहे महिनाभरात बस तिथे येईल आणि तटके साहेब असतील, रीताई असेल, भाई असतील, त्यांच्या हातून इथे बसचं उद्घाटन होईल आणि मोठा कार्यक्रम तिथे घेतला जाईल. आणि यापर्यंत आम्ही सर्व आमचा संचालक असेल, दीनाबाई शिक्षण संस्था असेल, स्थानिक शाळा समिती असेल, आम्ही त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.